परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना आताच आम्ही अभिवादन केलं आणि या अभिवादनाच्या माध्यमातून आज जो या ठिकाणी जनसागर या ठिकाणी चेंबूरमध्ये आला आहे ते बाबासाहेबांना अभिमान करण्यासाठी आणि एक प्रेरणा घेण्यासाठी. खरंच इकडून एक प्रेरणा मिळते. म्हणजे ज्यावेळेस आम्ही एक 14 एप्रिलची प्रेरणा असते आणि 6 डिसेंबरला एक प्रेरणा असते आणि या 6 डिसेंबरनंतर आता 1 तारखेला ज्यावेळेस 1 जानेवारी येईल त्यावेळेस आम्हाला एक शौर्य आमच्या अंगामध्ये येतं. म्हणजे आमचं पुढचं वर्ष हे एका चांगल्या शौर्यामध्ये चांगल्या ह्याच्यामध्ये जातं आणि तेच बाबासाहेबांना या ठिकाणी अभिवादन या ठिकाणी देतो आणि भरपूर लोक या ठिकाणी मिळतात. आमचे मित्र कमळे साहेब भेटले आहेत, निकम साहेब आहेत, सगळ्यांची भेट होते आणि बाबासाहेबांना अभिवादन. दरवर्षी या आंबेडकर उद्यानात बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वच या ठिकाणी एकत्र येतो. याही वर्षी बराच जनसमुदाय आलेला आहे. या ठिकाणी येऊन ते नतमस्तक होऊन एका महामानवाच्या प्रती आपलं आदर व्यक्त करून या ठिकाणी आम्ही ऊर्जा घेऊन जातो आणि ही ऊर्जा अगदी वर्षभर आमच्यासाठी खूप प्रेरणादायी ठरते. देशभर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेत विनम्र अभिवादन करतो. आज बघितलं असेल की आपल्या चेंबूर असेल किंवा चैत्यभूमी असेल इथं अत्यंत म्हणजे लाखोच्या संख्येने फार मोठा जनसमुदाय जमलेला आहे. म्हणजे कुठलीही अपेक्षा न करता बाबासाहेबांची विचारधारा हा जनसमुदाय नेहमीच जोपासण्याचा अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी एवढंच सांगेन की खरोखर बाबासाहेबांनी जे आपल्याला विचारधारा दिलेली आहे प्रत्येकाने त्या विचारधारेवर जर जाण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुमचं जीवन खूप सुखमय मंगलमय. जय भीम. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र राज्यामध्ये मी म्हणून सामान्य माणूस बाबासाहेबांच्या विचारांना अभिप्रेत करण्यासाठी येत आहे. तर प्रत्येक वर्षी ही गर्दी वाढत आहे. ही गर्दी निव्वळ अभिवादन करायला येत नाही. बाबासाहेबांनी जे काम केलं आहे सर्वसामान्य माणसांसाठी, या देशातल्या दलित पदवीधर गोरगरीब माणसांसाठी त्यांच्या कार्याला सलाम करते आणि विचार करते की असं कार्य अजूनही पुढे चाललं पाहिजे. हे कार्य अजूनही पुढे वाढलं पाहिजे आणि वाढवण्यासाठी या देशातले लाखो जनता प्रत्येक जाती धर्मातील असेल त्यांच्या विचारांना अभिवादन करते. का तर मला या देशात राहून जे कार्य बाबासाहेबांनी सर्वसामान्यांसाठी केलेलं आहे, लोकशाही हा सर्वात मोठा जो उद्देश दिला आहे ती टिकावी, ती वाचावी आणि त्या माध्यमातून देश व्यवस्थित राहावा यासाठी येते आणि हे त्यांच्या विचारांना अभिवादन हेच खरं महत्त्वाचं आहे. धन्यवाद. जय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 71व्या महापरिवर्तन दिनानिमित्त आज या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे आज लोक अनुयायी सगळे दर्शनासाठी आले. आज तुम्ही ही गर्दी बघताय, ही गर्दी ही बाबासाहेबांच्या अनुयायीने आज आम्ही लोक इथं हे समाजसेवा करतोय. आज बाबासाहेबांनी आम्हाला संविधानामुळे हक्क, परत आज इलेक्शनमध्ये आम्ही जे उभे राहतोय आज त्याचेही हक्क, आज बघा ओबीसी वाढ सगळीकडे झाले डिक्लेअर, तर आज हे सगळं आम्हाला बाबासाहेबांमुळे मिळतं. आज महिलांना प्राधान्य बाबासाहेबांमुळे मिळतं. आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघताय की सर्व समाज, सर्व जातीसाठी बाबासाहेबांनी केलं. त्यामुळे आज सर्व जाती, सर्व धर्माचे लोक तुम्हाला आज बाबासाहेब आंबेडकरांच्या दर्शनासाठी आज इथं तुम्ही चेंबूरमध्ये बघताय केवढी गर्दी आहे. मग त्यांच्यासाठी सेवेसाठी आज आमचं घे उंच भरारी सामाजिक संस्था याच्या माध्यमातून वाटपाचा कार्यक्रम ठेवला.